नमस्कार मैत्रिणींनो, आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून मी पकोडा कढी बनवायचं ठरवले। तर त्यासाठी मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी दही घेतले आणि दह्यामध्ये आपल्याला 2 पोह्याचे चमचे बेसन पीठ घ्यायचे आहे। तर बघा इथे 2 चमचे बेसन पीठ मी घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा इथे या पद्धतीने असं मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता हे जरा वेळ बाजूला ठेवून आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धासा चमचा जिरं घालायचं आहे, अर्धासा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं एक घट्टसर बॅटर बनवायचं आहे। बघा या पद्धतीने थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला घट्टसरच असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूपच छान होते ही कढी, अगदी टेस्टी होते, भाताबरोबर तर खूपच सुंदर लागते। तर बघा थोडं थोडं पाणी ॲड करत या पद्धतीने असं हे बॅटर बनवायचं आहे। बघा कुठेही गुठळी वगैरे ठेवायची नाही आहे। तर या पद्धतीने बॅटर झाले। हे बॅटर जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे गरम होण्यासाठी आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि आपलं तेल गरम होईपर्यंत आपल्याला जे बेसनचं बॅटर केलेलं आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा इतका खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि खाण्याचा सोडा आपल्याला हा म्हणजे पकोडे तळायला घेतानाच घालायचा आहे लगेचच। तोपर्यंत आपलं तेलही गरम झालेलं आहे। अगदी थोडंसं पीठ टाकून आपल्याला चेक करायचं आहे। तर बघा पीठ वरती आलेलं आहे म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे। त्यानंतर यामध्ये पकोडे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला छोटे छोटे गोल गोल या पद्धतीने। या पद्धतीने आपले सर्व पकोडे तळून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे, तेलामध्ये 1 चमचा जिरं घालायचे, 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि 8-10 कढीपत्त्याचे पानं घालायचे आणि जे आपण हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यानंतर छोटा 1 चमचाभर हळद घालायची आहे, अगदी छोटा चमचा, आणि नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण दही आणि बेसनचं मिश्रण केलेलं होतं ते त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। नंतर तेच भांडं धुवून थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ हे आपल्याला कढी उकळण्या अगोदरच थंड असतानाच घालून घ्यायचे। जर तुम्ही उकळताना मीठ घातलं तर कढी फुटण्याची शक्यता असते,
त्यामुळे अगोदरच मीठ घालायचं आहे, नंतर एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सर्व पकोडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला एक 2 ते 4 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाताबरोबर सर्व करायचं आहे। खूपच टेस्टी अशी पकोडा कढी येथे तयार झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।